माफ करा, तुम्हाला दिसत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे माझी बहीण जे काय तुम्हाला बोलली त्याचं तुम्ही प्लीज वाईट नका वाटून घेऊ. नाही रे, मी कोणावरच नाराज नाही. सगळ्यांचं भलं व्हावं असंच वाटतं मला. हा तुमचा मोठेपणा आहे आजी. मोठेपणा आपल्या कर्मावर ठरतो बाळा. डोळे नसले तरी आपल्या आजूबाजूला काय घडतं याची जाणीव आहे मला. पण तुम्ही मीराला कसं काय ओळखता? शुद्ध मनाच्या माणसाची ओळख पटायला कारण कशाला लागेल? ती ओळख आपोआप होत असते. दादासाहेब, आजी आमच्या गावाजवळच राहतात, नेहमी देवळात येत असतात. हे सगळं काय होतं? काल रात्रीच मी देवीच्या गळ्यातला हार तोडलेला, तो आता जोडला कसा गेला? हे काय सुरू आहे ते? मंजिरी मॅडमना का त्रास होतोय? देवीचा अपमान केला म्हणून हे सगळं तर होत नाहीये ना? नाही नाही नाही, ओ गॉड ओ गॉड. तरी मी मॅडमला म्हणत होते आपण हे सगळं नको करायला. काय होईल आता? मलाही त्रास होणार आहे का? आजी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. अजय नमस्कार करतो. सुखी रहा. नर्मदा, पाया पड त्यांच्या. अरे तुला मिळाला की आशीर्वाद, मग आम्हालाही मिळाल्यासारखाच आहे नाही का? आशीर्वाद प्रत्येकाच्या नशिबी असतोच असं नाही. त्यासाठी स्वतःचं संचित असावं लागतं. मीरा, तुझं लग्न झालं असं कळलंय मला. संसार कसा सुरू आहे तुझा? एक ध्यानात ठेव मीरा, फुलं वेचायची असतील ना तर काटे कुठे तुडवीत पुढे चालावंच लागतं.